नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण मागील लेक्चरमध्ये व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाच्या व्याख्या, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि व्यवस्थापनाचं महत्त्व या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण या लेक्चरमध्ये व्यवस्थापनाची प्रक्रिया समजून घेणार आहोत. व्यवस्थापनाची प्रक्रिया नक्की काय आहे? तर व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापक जी कार्य ज्या क्रमाने करतो त्या कार्यांनाच व्यवस्थापन प्रक्रिया असं म्हटलं जातं. जसं एखाद्या व्यवसायामध्ये नियोजन करणं, संघटन करणं, कार्यप्रवृत्त करणं, नियंत्रण ठेवणं यासारखी कार्य केली जातात आणि ही कार्य ज्या क्रमाने केली जातात त्या क्रमालाच व्यवस्थापन प्रक्रिया असं म्हटलं जात असतं. मग व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नेमक्या कोणत्या घटकांचा समावेश होतो यासाठी आपण काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. व्यवसाय किंवा उद्योगातील व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, कार्यप्रवृत्त करणं, नियंत्रण करणं इत्यादी कार्यांची मदत घेतली जाते आणि या कार्यांनाच एकत्रितपणे व्यवस्थापन प्रक्रिया असं म्हटलं जातं. या व्यवस्थापन प्रक्रियेचे घटक कोणते? तर व्यवस्थापन प्रक्रियेचे घटक म्हणजे व्यवस्थापनाला करावी लागणारी कार्य होय. तर व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणारा पहिला घटक म्हणजे नियोजन होय. नियोजन म्हणजे भविष्यात काय करावयाचे आहे ते आगाऊ ठरविणे म्हणजे नियोजन होय. तर उद्या काय करायचं हे आज ठरविणे या गोष्टीला नियोजन असं म्हटलं जातं आणि नियोजनामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. त्यातली पहिली बाब आहे उद्दिष्टांची व्याख्या करणं. दुसरं आहे माहितीचं संकलन व विभाजन करणं. तिसरा घटक आहे पर्यायी कृतींचा विचार व विकास करणं. चौथा आहे पर्यायांची तुलना करणं. पाचवा आहे सर्वोत्तम पर्यायाची निवड करणं आणि सहावं आहे व्यवसाय किंवा उद्योगातील कार्यपद्धती किंवा प्रमाण निश्चित करणं. या 6 घटकांना नियोजन प्रक्रिया असं म्हटलं जातं आणि व्यवस्थापन प्रक्रियेचं नियोजन हा पहिला घटक आहे. यामध्ये काय किंवा कोणते कार्य करावयाचे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नियोजन होय. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणारा दुसरा घटक म्हणजे संघटन. संघटन म्हणजे कोणी, एखादं कार्य कोणी करावं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे संघटन. व्यावसायिक नियोजन केल्यानंतर कोणतं काम करावयाचं आहे हे ठरवलं जातं आणि ते काम अनेक लोकांमध्ये विभाजित केलं जातं. या लोकांमध्ये ते काम कमीत कमी वेळेत, कमीत कमी प्रयत्नात, कमीत कमी खर्चात कशा पद्धतीनं होईल असं विभागलं जात असतं आणि यालाच संघटन रचना असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये नुसतं नियोजन करून चालत नाही, तर नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जी यंत्रणा उभी केली जाते त्याला संघटन असं म्हटलं जातं आणि म्हणूनच संघटन हा व्यवस्थापन प्रक्रियेतील दुसरा घटक होय. यानंतर कार्यप्रवृत्त करणं किंवा निर्देशन करणं, दिग्दर्शन करणं हा पुढचा घटक आहे. प्रत्येक उद्योगामध्ये वेगवेगळे कर्मचारी काम करत असतात. या कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचारी स्वतःहून काम करण्यास सज्ज असतात, तर काहींना कार्यप्रवृत्त करावे लागते आणि कार्य वेळेत पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना मोटिवेट करत असतं किंवा कार्यप्रवृत्त करत असतं आणि म्हणूनच त्यांना अभिप्रेरणा दिल्या जात असतात. प्रत्यक्ष कार्य करताना, त्याची अंमलबजावणी करताना ते कशा पद्धतीनं करावं किंवा ते करण्यास कशा पद्धतीनं भाग पाडावं हे मोटिवेशन किंवा कार्यप्रवृत्त करणं या घटकामध्ये समाविष्ट असतं. म्हणजेच कर्मचाऱ्याला आर्थिक किंवा अनार्थिक प्रेरणांचा वापर करून कार्यप्रवृत्त केलं जात असतं. चौथा घटक आहे नियंत्रण, कंट्रोलिंग.
व्यवसाय संस्थेमध्ये अनेक प्रकारची कार्य चालत असतात आणि या अनेक प्रकारच्या कार्यांचं नियंत्रण जर केलं नाही तर त्या कार्यांना कुठलाही अर्थ प्राप्त होत नाही. जसं व्यवस्थापकाने सर्व कामाचं योग्य नियोजन व संघटन करून कर्मचाऱ्यांना कार्यप्रवृत्त केले असेल, परंतु ते कार्य योग्य रीतीने होईलच असं सांगता येत नाही. कारण त्या कार्यावरती जोपर्यंत नियंत्रण प्रस्थापित होत नाही तोपर्यंत व्यवस्थापन पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. तर नियंत्रणामध्ये नेमका कोणत्या बाबींचा समावेश होतो, तर त्यात पहिली बाब आहे चालू कामाचं परीक्षण करणं. एखादं काम बघणं म्हणजे परीक्षण करणं. दुसरी बाब आहे संभाव्य प्रश्न किंवा धोक्यांचा विचार करणं. व्यवसाय संस्थेमध्ये काम चालू असताना काही अडचणी निर्माण होणार आहेत किंवा काय, या गोष्टीचा विचार यात केला जातो. तिसरी बाब आहे प्रत्यक्ष व प्रमाण काम यामधील तफावतीचा विचार करणं. काम चालू असताना आपण प्रमाण कार्य काय ठरवलं आहे आणि प्रत्यक्षात काय चाललेलं आहे, यात काही तफावत आहे का, याचा विचार केला जातो. चौथी बाब आहे तफावतीची कारणे शोधून तफावत कमी करणं. व्यवसायामध्ये जी काम चालतंय त्यामध्ये जर आपल्याला तफावत आढळून आली तर ती तफावत नेमकी कोणत्या कारणामुळे आलेली आहे, ती तफावत करण्यासाठी काय उपाययोजना आहे, हे यात लक्षात घेतलं जातं. आणि शेवटचा मुद्दा आहे सुधारणायुक्त कृती करणं. तफावत कमी करण्यासाठी काय काय सुधारणा करता येतील त्या कृती यामध्ये अभिप्रेत आहेत. तर व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये 4 कार्यांचा किंवा 4 घटकांचा समावेश होत असतो आणि ते घटक म्हणजे नियोजन, संघटन, कार्यप्रवृत्त करणं आणि नियंत्रण करणं हे होय. बऱ्याचदा प्राथमिक कार्य, प्रक्रिया आणि प्रदान कार्य अशा पद्धतीची व्यवस्थापनाची प्रक्रिया सांगितली जात असते. जसं प्राथमिक साधनांमध्ये आर्थिक यंत्रसामग्री, कच्चा माल, भांडवल याचा समावेश होतो, तर प्रक्रिया कार्यामध्ये आपण आत्ताच अभ्यासलेल्या नियोजन, संघटन, कार्यप्रवृत्त करणे आणि नियंत्रण या कार्यांचा समावेश होत असतो. तर प्रदान कार्यामध्ये उद्दिष्ट पूर्ण होणे या बाबीचा समावेश होत असतो. हा प्रदान या व्यवस्थापन प्रक्रियेचा शेवट आहे असं आपण म्हणत असतो. या 4ही घटकांच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रक्रिया आपल्याला समजून घेता येईल. यानंतर आपण व्यवस्थापनाची कार्य या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. बघा, व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणारे हे 4ही घटक व्यवस्थापनाची कार्य आहेत. अनेक तज्ज्ञांनी व्यवस्थापनाची कार्य कोणती याबद्दल आपले विचार मांडलेले आहेत. जसं हेनरी फेयल यांनी पूर्वानुमान, नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण ही 5 कार्य व्यवस्थापनाची असतात असं सांगितलं आहे. तर कुंटोज आणि ओडोनल यांनी नियोजन, संघटन, कर्मचारी नियुक्ती, निर्देशन, नियंत्रण ही 5 कार्य सांगितलेली आहेत. तर ल्युथर ग्लुइक यांनी पोस्टक्रॉब POSDCORB या शब्दाद्वारे व्यवस्थापनाची कार्य सांगितलेली आहेत. त्यांनी नियोजन, संघटन, कर्मचारी नियुक्ती, निर्देशन, समन्वय, अहवाल देणे आणि अंदाजपत्रक तयार करणे ही व्यवस्थापनाची कार्य आहेत असं सांगितलेलं आहे. तर या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी ही कार्य सांगितली असली तरी व्यवस्थापनाला प्रत्यक्षात 2च प्रकारची कार्य करावी लागतात किंवा व्यवस्थापनाची कार्य 2च भागामध्ये विभागली जातात. कोणत्या 2 भागांमध्ये विभागली जातात व्यवस्थापनाची कार्य? तर पहिला भाग आहे पूर्वतयारीची कार्य, म्हणजे एखादं काम करण्यापूर्वी केली जाणारी कार्य. आणि दुसरा भाग आहे अंमलबजावणीची कार्य. प्रत्यक्ष काम करताना जी कार्य केली जातात त्याला अंमलबजावणीची कार्य असं म्हटलं जातं. पूर्वतयारीच्या कार्यांमध्ये पहिलं जे कार्य आहे ते आहे पूर्वानुमान करणं. पूर्वानुमान करणं म्हणजे काय, तर भविष्यकालीन परिस्थितीचा व घटनांचा शास्त्रीय पद्धतीने वस्तुनिष्ठ व अधिक बिनचूक अंदाज करण्याची प्रक्रिया म्हणजे पूर्वानुमान होय. म्हणजे भविष्यात काय करायचं आहे हे भूतकालीन घटनांच्या आधारावरती वर्तमान काळात ठरविणं म्हणजे पूर्वानुमान होय. या पूर्वानुमानामध्ये
काही विशिष्ट परिस्थिती गृहीत धरून आकडेवारी गोळा करावी लागत असते आणि त्या आकडेवारीवरती प्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञांची मदत देखील घ्यावी लागत असते. म्हणजेच काय की आपल्याला नक्की काय करायचं आहे हे भूतकालीन घटनांच्या आधारावरती व वर्तमानकालीन घटनांच्या आधारावरती ठरविणं म्हणजे पूर्वानुमान होय. आणि हे व्यवस्थापनाचं पहिलं आणि महत्त्वाचं पूर्वतयारीचं कार्य आहे. व्यवस्थापनाचं दुसरं कार्य आहे नियोजन करणं. आपण व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पहिलं कार्य बघितलं होतं नियोजन, आणि या ठिकाणी देखील नियोजन करणं हे त्याचं कार्य आहे. आता पूर्वानुमान ही नियोजनाची पहिली पायरी आहे म्हणून ते पहिलं कार्य आहे. नियोजन हे पूर्वतयारीचं दुसरं कार्य आहे. भविष्यात काय करायचं आहे हे आगाऊ ठरविणं म्हणजे नियोजन, अशी न्यूमन नावाच्या तज्ज्ञाने एक व्याख्या केलेली आहे. म्हणजे कोणतंही कार्य करण्यापूर्वी आपण जर नियोजन केलं नाही किंवा नियोजनाशिवाय कामास सुरुवात केली म्हणजे आपण अंधारात चाचपडत आहोत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला नियोजन करणं हे गरजेचंच असतं आणि नियोजन केल्याशिवाय कुठलंही कार्य आपल्याला करता येऊ शकत नाही. विशिष्ट कृती करण्यापूर्वी त्या कृतीच्या तपशिलाबाबत अगोदरच विचार करणं किंवा योजना आखण्याची क्रिया म्हणजे नियोजन, अशी साधी व्याख्या देखील नियोजनाची आपल्याला करता येते. व्यवस्थापनाचं पूर्वतयारीचं तिसरं कार्य आहे निर्णय घेणं, डिसिजन मेकिंग. नियोजन केल्यानंतर ते कार्यान्वित करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी अनेक महत्त्वाचे निर्णय व्यवस्थापकाला घ्यावे लागत असतात. नियोजनामध्ये निर्णय घेणं अभिप्रेत आहे असं बऱ्याच लेखकांचं मत आहे. तर काहींच्या मते निर्णय प्रक्रिया ही स्वतंत्र असल्यामुळे तिच्या वेगळ्या कार्याच्या स्वरूपात विचार झाला पाहिजे. विशिष्ट कार्य कोणी करावं, कसं करावं, केव्हा करावं, किती वेळेत पूर्ण करावं व कोठे करावं या बाबतीत निर्णय घेण्याचं कार्य व्यवस्थापकाला किंवा व्यवस्थापनाला करावं लागत असतं. तसेच दैनंदिन कामकाजाबाबत देखील अनेक निर्णय या व्यवस्थापनाला घ्यावे लागत असतात. तर चौथं कार्य आहे संघटन. नियोजन प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी जी यंत्रणा राबत असते त्या यंत्रणेला संघटन असं म्हटलं जात असतं. संघटन म्हणजे अंमलात आणण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणारा मानवी समूह होय. नियोजन केलेलं आहे पण ते प्रत्यक्ष जर अंमलात आणायचं असेल तर त्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे आणि म्हणूनच संघटन हे पूर्वतयारीच्या कार्यांमधलं चौथं कार्य मानलं जातं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या पदानुसार अधिकार व जबाबदाऱ्या सोपविण्याचं कार्य हे संघटनेमध्ये केलं जात असतं. तर पूर्वतयारीचं पाचवं कार्य आहे कर्मचारी नियुक्ती. संघटन केल्यानंतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही फार महत्त्वाची बाब व्यवस्थापनाला पार पाडावी लागत असते. यामध्ये वेगवेगळ्या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींची विचारपूर्वक व काळजीपूर्वक निवड करणं, त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर करण्याची क्षमता देणं, त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी समजण्यासाठी व पेलण्यासाठी ते समर्थ आहेत किंवा नाही हे बघणं, यासारखे काम करून किंवा या गोष्टींचा विचार करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं हे कार्य व्यवस्थापनाला या ठिकाणी पूर्ण करावं लागत असतं. तर व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीच्या कार्यांमध्ये एकूण 5 कार्यांचा समावेश होतो. त्यात आपण बघितलं पहिलं कार्य पूर्वानुमान, दुसरं नियोजन करणं, तिसरं निर्णय घेणं, चौथं संघटन आणि 5वं होतं कर्मचारी नियुक्त करणं. आता पूर्वतयारीची कार्य पूर्ण झालीत, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपण केलेली आहे. आता प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यापूर्वी किंवा कामास सुरुवात करण्यासाठी आपल्याला जी कामं करावी लागतात त्याला अंमलबजावणीची कार्य असं म्हटलं जातं. मग या अंमलबजावणीच्या कार्यांमध्ये कोणत्या कार्यांचा समावेश होतो तर त्यातलं पहिलं कार्य आहे निर्देशन, संचालन, दिग्दर्शन किंवा मार्गदर्शन करणं. या निर्देशनाला प्रशासनाचं हृदय असं संबोधलं जात असतं. कार्यामध्ये मार्ग निश्चित करणे, आदेश व सूचना देणं आणि गतिशील नेतृत्व देण्याचं कार्य हे निर्देशन करत असतं.
किंवा निर्देशन हे सहाय्यकांना मार्गदर्शन करण्यासाठीचं कार्य आहे. आपल्या अपेक्षेनुसार काम व्हावं यासाठी कर्मचाऱ्यांचं संचालन करणं किंवा दिग्दर्शन करणं किंवा त्यांना मार्गदर्शन करणं हे या निर्देशन कार्यामध्ये अभिप्रेत आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच काम करायला सुरुवात केली तर त्या कामामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात, किंवा काही व्यक्तींना एखादं काम माहीत नाही परंतु त्याला ते करण्यास सांगितलेलं आहे, तर तो कसं करणार, तर त्याला अगोदर मार्गदर्शन करावं लागेल. आणि म्हणून अंमलबजावणीच्या कार्यांमधलं पहिलं आणि महत्त्वाचं कार्य हे निर्देशन किंवा दिग्दर्शन, संचालन, मार्गदर्शन हे आहे. दुसरं कार्य आहे निरीक्षण. निरीक्षण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कामावरती देखरेख ठेवणे होय. निरीक्षण हे निर्देशनाच्याच कार्याचा एक भाग आहे. व्यवसायाच्या सर्व पातळ्यांवरती निरीक्षण आवश्यकच आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं ते महत्त्वाचं कार्य आहे. एखादं काम सुरू असताना ते काम ठरविलेल्या कार्यानुसार किंवा पद्धतीनुसार होत आहे किंवा नाही हे बघण्यासाठी निरीक्षणाची आवश्यकता असते. ते काम तसं होत नसेल तर त्या ठिकाणी काही सूचना देण्याची आवश्यकता असते व म्हणूनच निरीक्षण हे देखील अंमलबजावणीतलं महत्त्वाचं कार्य आहे. निरीक्षणासाठी काही घटकांची आवश्यकता असते. ते घटक असे आहेत. निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीमध्ये आवश्यक नेतृत्व गुण असला पाहिजे. योग्य ती वातावरण निर्मिती केलेली असली पाहिजे. तांत्रिक व व्यवस्थापकीय ज्ञानाची आवश्यकता किंवा गरज आहे आणि मानवी सहसंबंधाचे कौशल्य या निरीक्षकामध्ये असले पाहिजे. तरच निरीक्षण उत्तम होऊ शकतं व निपक्षपातीपणे केलं जाऊ शकतं. अंमलबजावणीच्या कार्यांमध्ये तिसरं कार्य आहे कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा. व्यवसायातील मानवी घटक हे सजीव असतात किंवा क्रियाशील असतात आणि म्हणूनच ते व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून कार्य करत असतात. आणि या सजीव घटकाला कंटाळा येऊ शकतो, ते निरुत्साही होऊ शकतात, त्यांना उदासीन वाटण्याची शक्यता असते आणि म्हणूनच त्यांना कायम कार्यप्रेरित ठेवणे आवश्यक असते. मानवाचे काम हे यंत्रासारखं नाही की बटन दाबलं की काम सुरू, बटन दाबलं की काम बंद. आदेश दिल्यानंतर माणसं काम करू लागतात आणि म्हणूनच त्यांना आदेश किंवा कार्यप्रेरणा द्याव्या लागत असतात. आणि या कार्यप्रेरणा या आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा म्हणून ओळखल्या जात असतात. प्रत्येक व्यक्तीला अभिप्रेरित जर केलं तर तो त्याचं कार्य व्यवस्थित करत असतो आणि म्हणूनच अभिप्रेरणा हे अंमलबजावणीच्या कार्यांमधलं महत्त्वाचं कार्य आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि अंमलबजावणीच्या कार्यांमधलं शेवटचं जे कार्य आहे ते म्हणजे नेतृत्व. नेतृत्व हे प्रत्येक व्यवस्थापकाजवळ असणं आवश्यक आहे. कोणताही व्यवस्थापक नेतृत्व गुणाशिवाय आपलं कार्य करू शकत नाही. सहाय्यकांना आपलं काम करायला सांगण्यासाठी किंवा काम करायला लावण्यासाठी आत्मविश्वासानं किंवा उत्साहानं ते कार्य करण्यासाठी जी क्षमता आहे ती व्यवस्थापकामध्ये असली पाहिजे आणि त्या क्षमतेलाच नेतृत्व असं म्हटलं जातं. नेतृत्व जर असेल तरच अनुयायी किंवा सहकारी काम करतात, अन्यथा काम करू शकत नाही. नेतृत्वाची एक साधी व्याख्या आहे. दबावाचा उपयोग न करता आपल्या अनुयायांच्या समूहाकडून अपेक्षित उद्दिष्ट स्वेच्छेने करून घेण्याची क्षमता म्हणजे नेतृत्व होय. बघा, नेतृत्वामध्ये दबावाचा उपयोग न करणं हे अभिप्रेत आहे. आणि जर योग्य नेतृत्व असेल तरच व्यवसायातील जे काही कर्मचारी आहेत किंवा जे सहकारी आहेत ते आपलं कार्य व्यवस्थित करू शकतात. यानंतर महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे संदेशवहन. संदेशवहनाची एक साधी व्याख्या. संदेशवहन म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींनी परस्परांशी कल्पना, मते, भावना यांच्या बाबतीत केलेली देवाणघेवाण होय. व्यवसायामध्ये अनेक कार्य पार पाडावी लागतात. ती कोणत्या क्रमाने करावीत, ती कोणी पूर्ण करावीत, किती वेळेत पूर्ण करावीत, कशा पद्धतीने पूर्ण करावीत या संबंधीच्या बऱ्याच सूचना कर्मचाऱ्यांना देण्यासाठी संदेशवहन कार्याची आवश्यकता असते. आणि हे संदेशवहन कार्य जर व्यवस्थित असेल तरच कार्य व्यवस्थित होतात, अन्यथा कामामध्ये काही अडचणी किंवा समस्या उद्भवू शकतात. आणि म्हणूनच डावर या तज्ज्ञाने संदेशवहनाचं कार्य प्रभावी होण्यासाठी काही सूचना केलेल्या आहेत. त्या अशा आहेत.
संदेश कोणाला द्यायचा आहे आणि कोणता द्यायचा आहे याची खात्री करून घेणे, संदेशाची भाषा स्पष्ट असली पाहिजे, संदेशाचं प्रमाण योग्य असलं पाहिजे, तो संक्षिप्त नसावा आणि फार लांब लचकही नसावा, संदेशवहनासाठी प्रभावी माध्यमाची निवड करणं अपेक्षित आहे, संदेशवहनाच्या परिणामकारकतेसाठी योग्य वातावरण निर्मिती देखील केली पाहिजे, व्यवस्थापकांनी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे, संदेश प्रसन्न चित्ताने दिला पाहिजे, संदेशवहन हे दुतर्फी असलं पाहिजे, व्यवस्थापकांनी आपली कृती आणि संदेश यात विसंगती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे, व्यवस्थापकांनी सहाय्यकांना संदेशवहनाच्या प्रक्रियेचे किंवा क्रियेचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे संदेशवहन हे कार्य अंमलबजावणीच्या कार्यातील अत्यंत महत्त्वाचं असं कार्य आहे. ऐकताना जर काही चूक झाली तर कामामध्ये बिघाड होऊ शकतो आणि म्हणूनच ते कार्य महत्त्वाचं आहे. 6वं कार्य आहे समन्वय, कोऑर्डिनेशन. व्यवसायामध्ये अनेक विभाग असतात, त्या विभागांमध्ये अनेक कर्मचारी कार्य करत असतात. हे कर्मचारी कार्य करत असताना त्यांना इतर विभागातील कार्य काय चालू आहेत किंवा त्या विभागातील कार्यांचा दुसऱ्या विभागातील कार्यांवरती परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच कर्मचाऱ्यांच्या हालचालींना पद्धतशीर स्वरूप देण्यासाठी जे कार्य केलं जातं त्याला संदेशवहन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या सायकलीचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात कोणताही कामगार किंवा कोणताही विभाग संपूर्ण सायकलीचं उत्पादन करत नाही, तर सायकलीचे विविध भाग, उदाहरणार्थ चाक, पॅडल, सीट, ब्रेक्स, टायर, ट्यूब्स इत्यादी वेगवेगळ्या विभागामध्ये तयार होत असतात आणि नंतर हे सुटे भाग एकत्रित करून सायकल तयार केली जात असते. आता या कारखान्यामध्ये जर एखाद्या विभागाने त्याचं कार्य पूर्ण केलं नाही तर पूर्ण सायकल निर्माण करणं कठीण आहे आणि म्हणूनच या कार्यांमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच समन्वय हे व्यवस्थापनाचं अंतिम आणि महत्त्वाचं असं कार्य आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाच्या विविध कार्यांचा अभ्यास केलेला आहे. व्यवस्थापनाची प्रमुख 2 कार्य असतात, पूर्वतयारीचे कार्य आणि अंमलबजावणीची कार्य. या कार्यांमध्ये पूर्वानुमान, नियोजन, निर्णय घेणे, संघटन, कर्मचारी नियुक्ती आणि अंमलबजावणीच्या कार्यांमध्ये निर्देशन, निरीक्षण, कार्यप्रेरणा, नेतृत्व, संदेशवहन आणि समन्वय या कार्यांचा समावेश होत असतो.